नमस्कार. मागील भागांसाठी चॅनलला भेट द्या. आपण पुढील स्टोरी बघू. डॉक्टर म्हणाले, स्वतःच्या मुलाचा नाद सोडा, मूल दत्तक घ्या किंवा सरोगेशनचा मार्ग निवडा. पण दोन्ही उपाय दोघा नवरा बायकोला मान्य नव्हते. गगन म्हणायचा, मेडिकल सायन्स इतकं पुढे गेलंय तर श्रुतीला बाळ का होणार नाही? इथल्या डॉक्टरांना कदाचित तेवढं ज्ञान नसेल. मी देशातल्या सर्वात मोठ्या गायनेकोलॉजिस्टला दाखवेन. त्यांचा उपचारानं श्रुतीला नक्कीच बाळ होईल. खरंच गगननं दिल्लीतल्या नामांकित डॉक्टरकडे श्रुतीला दाखवलं. त्यांनी म्हटलं, थोडा वेळ लागेल, पण आपण प्रयत्न करू. नेमकं याच वेळी आशिषला डेप्युटेशनवर 3 वर्षासाठी लंडनला जावं लागलं. सासरे बरेच आजारी होते. मुलांना एकदम शाळेतून काढता येत नव्हतं. त्यामुळे मी घरीच होते. आशिष एकटेच लंडनला गेले. श्रुती मला आग्रह करत होती की ती सासऱ्यांची काळजी घेईल. मीही लंडनला जावं, पण मुलांच्या शिक्षणाचाही प्रश्न होताच. आशिष लंडनला गेल्यावर काही दिवसातच सासरे वारले. आशिष जेमतेम अंत्यसंस्कार पुरता येऊन गेला. त्याचवेळी श्रुतीला पुन्हा दिवस गेले. डॉक्टरांनी खूप जपायला सांगितलं होतं. संपूर्ण बेड रेस्ट घ्यायची होती. गगन, त्याची आई आणि मी सर्वतोपरी श्रुतीची काळजी घेत होतो. गर्भातल्या बाळाला कुठलाही त्रास होऊ नये म्हणून डॉक्टरांनी सोनोग्राफी, अल्ट्रासाऊंड वगैरे टेस्टही करू नका म्हणून सांगितलं होते. श्रुतीच्या पोटात बाळ वाढत होतं. 9 महिने पूर्ण झाले. आम्ही सगळेच खूप उत्सुकतेनं बाळाच्या आगमनाची वाट बघत होतो. श्रुतीला कळा सुरू झाल्या. सगळं नॉर्मल आहे असंच वाटत होतं. मीही माझ्या मुलांना एका नातलगांकडे पोहोचवून श्रुतीजवळच थांबले होते. पण श्रुती कळा देऊन थकली तरी बाळ बाहेर येईना. 5 दिवस डॉक्टरांनी वाट बघून शेवटी सिझेरियनचा निर्णय घेतला. ऑपरेशन करून जे बाळ जन्माला आलं ते अगदी भयानक होतं. त्याला 2 डोकी, 3 हात होते. त्यानं इतक्या मोठ्यानं डाहो फोडला की तिथल्या नर्सेस घाबरून पळून गेल्या. डॉक्टरही चकित झाले, गांगरले. आम्ही तर सुन्न झालो होतो. सुदैवानं ते मूल अर्ध्या तासातच गेलं. श्रुती बेशुद्ध झाली होती. गगनच्या आईला मी धरून बसले होते. त्या एकदम खचल्या होत्या. गगन बाळाचा दफनविधी आटपून पुन्हा हॉस्पिटलमध्ये आला. तो इतका थकलेला, असहाय्य आणि दयनीय दिसत होता की त्याला बघून माझ्या डोळ्यात अश्रूच आले. गगनची अवस्था पाहून त्याची आई एकदम सावरली. गगनला तिनं पोटाशी धरलं, धीर दिला. मला म्हणाली, सीमा, तू गगनला घेऊन घरी जा. त्याला या क्षणी निवांतपणा आणि विश्रांती हवी आहे. मी इथे श्रुतीजवळ थांबते. इतका त्रास सहन केला पोरीनं, पण देवानं तिला सुख दिलं नाही. त्यांनी डोळ्याला पदर लावला. त्यांनी थोपटून शांत केलं. तोवर गगन बाहेर वराड्यात जाऊन उभा राहिला होता. मी लगेच त्याच्याकडे गेले. हॉस्पिटलच्या बाहेरच रिक्षा उभ्या होत्या. आम्ही रिक्षानं घरी पोचलो. घरात गेल्यावर मी गगनच्या खांद्यावर हात ठेवला. त्या क्षणी गगनच्या भावनांचा बांध फुटला आणि तो धो-धो रडू लागला. त्याची मनस्थिती मला समजत होती. 9 महिने श्रुतीची काळजी घेतली. कुठेही हयगय केली नाही. किती ताण असेल मनावर. आणि ती शुद्धीवर आल्यावर आता तिला काय सांगायचं हा पण ताण. श्रुतीला हा धक्का सहन होईल का? मी काय करू? कसं तिला समोरं जाऊ? मीच अभागी आहे. त्याचं रडणं, त्याची विकलता, त्याचं ते मोडून पडणं मलाही बघवत नव्हतं. त्याला कसं शांत करू तेच समजत नव्हतं. शब्द नव्हते बोलायला. मी त्याला जवळ घेऊन थोपटत होते. रडण्याच्या आवेगात गगननं मला गच्च मिठी मारली. एकमेकांच्या बाहुपाशानं आम्ही झोपी गेलो. मीही मनानं आणि शरीरानं गेल्या काही दिवसात खूप दमले होते. त्या क्षणात अगदी नकळत पुरुष आणि प्रकृती, नर आणि मादीचं मिलन झालं. ते वासनाचं तांडव नव्हतं. तो व्यभिचार नव्हता. ती जोडीदाराची फसवणूकही नव्हती. जे घडलं ते जरी सामर्थनीय नव्हतं तरी दुर्दैवाच्या रड्यानं
खचलेल्या भागलेल्या देहमानाला आधार देताना घडलेली एक नैसर्गिक घटना होती. भानावर आल्यावर आम्ही दोघंही ओशाळलो, पण तो विषय तिथेच संपला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गगन श्रुतीला घेऊन कुठल्याशा रम्य ठिकाणी काही दिवस राहणार होता. त्याची आई तिच्या भावाकडे हवापालट म्हणून गेली होती आणि अचानक आशिष लंडनहून परत आले. त्यांना तिथं खूप छान नोकरी मिळाली होती. सरकारी नोकरीचा राजीनामा सहजच मंजूर झाला होता. मुलांच्या शाळांचाही प्रश्न सुटला होता. आता आम्हाला न्यायलाच ते आले होते. मला खरं तर परदेशात जायची इच्छा नव्हती, पण आशिषला तिथलं वातावरण, मिळणारा भरपूर पैसा, श्रीमंती या सगळ्याची भुरळ पडली होती. आशिष आल्यावर इतक्या दिवसांच्या विरहाचं उत्तर त्याने काढलं. खूप दिवसांनी त्याचा सहवास मलाही सुखवत होता आणि माझ्या लक्षात आलं माझी मासिक पाळी चुकली आहे. आशिषला कळलं तर तो आश्चर्यानं म्हणाला, अगं पण इतकी काळजी घेत होतो आपण, तरीही? त्याच्या डोळ्यात बघत मी म्हटलं, उपासाचं उठ्ठ काढत होता तुम्ही. तेव्हा कदाचित त्यांनी भुवया अन खांदे उचकले. मला मनातून खात्री होती हे बाळ गगनचं आहे. पण मी म्हटलं, आता काय करायचं? किंचित विचार करून आशिषनं म्हटलं, अबॉर्शन करून घ्यावं. नव्या ठिकाणी मुलांना स्वतःला सेटल करताना तुला खूप अडचण येईल. आता आपल्याला बाळ तसंही नकोय. मीही विचार करत होते. काही वेळानंतर मी म्हटलं, श्रुतीला यापुढे मूल होणार नाही. ती खूप डिप्रेशनमध्ये आहे. बाळाचं आगमन तिचं डिप्रेशन दूर करेल, असं मानसोपचारवाले डॉक्टर सांगतायत. आपण हे बाळ तिला दिलं तर तुला वेळ लागलाय का? आपलं मूल दुसऱ्याला कसं देता येईल? तर मित्रांनो, पुढील भाग लवकरच येईल. आणि स्टोरी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.